विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात खळबळ। महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना उबाठाचे आमदार सचिन अहिर यांनी दाखल केला अर्ज। शिवसेनेचा अजेंडा पद नाही तर लोकांचा विकास आहे। याच विकासाच्या अजेंड्यासाठी लोकप्रतिनिधी शिवसेनेसोबत येत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बालकांना गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर मोक्का लावण्यासह कठोर कारवाईचा इशारा देत आवश्यकता भासल्यास कायद्यात सुधारणा करण्याची विधानसभेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही। मनोरंजन करण्याच्या नावावर परवाना घेऊन डान्स बार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी नवा कायदा याच अधिवेशनात आणणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। सगळ्यांना विश्वासात घेऊन सदस्यांशी चर्चा करून सर्वसंमतीनेच अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त। देशाच्या लष्कर प्रमुख पदाची सूत्र जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून नवे लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांच्याकडे सुपूर्द। केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलची विक्री तसंच वितरणावर लावलेले तात्पुरते निर्बंध हटवले। उद्यापासून निर्णय होणार लागू। गडचिरोलीत नक्षलवादाविरोधात आणखी एक निर्णायक कारवाई। नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेलं शस्त्र निर्मितीचं साहित्य शोधून जागीच केलं नष्ट। 2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भातल्या शाळा आजपासून सुरू, विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत। आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा। हरमनप्रीत कौरकडे संघाच्या कर्णधार पदाची धुरा कायम। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर